मित्रांनो, जर तुमच्या तोंडातून सतत दुर्गंध येत असेल, दातांमध्ये वारंवार वेदना जाणवत असतील, कीड लागण्याची सुरुवात झाली असेल किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव होत असेल, तर हे सर्व संकेत दुर्लक्ष करण्यासारखे अजिबात नाही. सकाळी ब्रश करताना फेस लालसर दिसू लागतोय, म्हणजेच हिरड्यांची अवस्था बिघडत चालली आहे किंवा दातांच्या मुळाशी घाण साचू लागली आहे असे स्पष्ट होते. हळूहळू हा साठा वाढत जातो आणि त्यामुळे तोंडाची स्वच्छता कमी होऊन अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. अशा वेळी योग्य काळजी घेतली नाही तर ही छोटीशी वाटणारी समस्या पुढे मोठ्या त्रासाचे कारण बनू शकते. म्हणूनच आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय सांगणार आहे, जो तुम्ही अगदी सहजपणे घरी तयार करू शकता. या उपायासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू सहज उपलब्ध आहे आणि त्याचा वापर केल्यावर पहिल्याच दिवसापासून तुम्हाला फरक जाणवू लागेल. तोंडातील दुर्गंध कमी होऊन ताजेपणा जाणवेल आणि काही दिवसांतच दात अधिक स्वच्छ, मजबूत आणि निरोगी होऊ लागतील. मित्रांनो, इतका परिणामकारक हा उपाय आहे की तुम्हालाच तुमच्या तोंडाच्या स्वच्छतेबद्दल नव्याने आत्मविश्वास वाटू लागेल. त्यामुळे हा उपाय नीट समजून घ्या, लक्षपूर्वक ऐका आणि नोंद करून ठेवा, कारण हा तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी खरोखरच उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण दातदुखी आणि हिरड्यांतून होणाऱ्या रक्तस्रावामागील खरे कारण समजून घेणार आहोत. तसेच अशा 3 सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या बहुतेक लोक दररोज नकळत करत असतात. तुम्हालाही वाटत असेल की ब्रश करताना थोडं रक्त येणं ही सामान्य गोष्ट आहे, पण प्रत्यक्षात ती अजिबात सामान्य नाहीये. मित्रांनो, तो एक स्पष्ट इशारा आहे. हिरड्या आपल्या दातांना घट्ट पकडून ठेवतात, त्यामुळे त्यांच्यात सूज येणे, रक्त येणे किंवा त्या सैल होणे म्हणजे दातांच्या मुळांची पकड कमजोर होण्याची सुरुवात आहे. एकदा ही पकड कमी झाली की दात हलायला लागतात आणि त्यातून पुढे मोठ्या समस्यांचा धोका निर्माण होतो. हिरड्यांतून रक्त येणं म्हणजे आतमध्ये जंतूंचा प्रादुर्भाव, सूज आणि साचलेली घाण यांची चिन्हे असतात. अनेक वेळा आपल्याला स्वतःला जाणवत नाही, पण समोरच्याला तोंडातील दुर्गंधी सहजपणे जाणवते. मित्रांनो, ह्या मागचं खरं कारण म्हणजे आपल्या काही चुकीच्या सवयी, ज्या आपण दुर्लक्षाने चालू ठेवतो. जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाणं, कोल्ड ड्रिंक्सचा अतिरेक करणं, दिवसातून अनेक वेळा चहा, कॉफी घेणं आणि विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी दात न घासणं, या सगळ्या गोष्टी हळूहळू दात आणि हिरड्यांचं नुकसान करत राहतात. या सवयींमुळे तोंडामध्ये बॅक्टेरिया वाढतात, घाण साचते आणि शेवटी त्याचा परिणाम दातदुखी, कीड आणि रक्तस्रावाच्या रूपात दिसून येतो. योग्य वेळी ह्या सवयी बदलल्या नाही तर परिस्थिती आणखीनच गंभीर होऊ शकते. त्यामुळे वेळेत जागरूक होऊन आपल्या दातांची योग्य काळजी घेणे हीच खऱ्या अर्थाने दीर्घकाळ निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे. आपल्या दातांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मोठमोठ्या उपचारांची गरज नसते, तर काही छोट्या पण सातत्यपूर्ण सवयी पुरेशा ठरतात. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही चहा किंवा कॉफी पिता तेव्हा त्यानंतर साधारण 5 ते 7 मिनिटांनी तोंड स्वच्छ पाण्याने नीट धुण्याची सवय लावा. आणि जर थंड पेय घेतले असेल म्हणजेच कोल्ड्रिंक पिले असाल तर लगेचच गुळण्या करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या साध्या कृतीमुळे तोंडात साचलेले साखरेचे अंश आणि आम्लीय वातावरण कमी होते, जे अन्यथा दातांच्या बाहेरील आवरणाला हानी पोहोचवतात. हळूहळू हे आम्ल दातांना कमजोर करते आणि हिरड्यांनाही नुकसान पोहोचवते. म्हणूनच ही छोटी सवय तुमच्या दातांच्या संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. मित्रांनो, दातांची योग्य निगा राखण्यासाठी केवळ बाजारातील उत्पादने वापरणे पुरेसे नसते, तर घरगुती आणि नैसर्गिक उपाय देखील तितकेच प्रभावी ठरतात. अशाच एका सोप्या पण परिणामकारक मंजनाची माहिती जाणून घेतली तर तुम्हाला जाणवेल की आपल्या घरात सहज मिळणाऱ्या गोष्टींमध्ये किती मोठी ताकद दडलेली आहे. दात आणि हिरड्यांची योग्य काळजी घेण्यासाठी घरगुती मंजन तयार करताना घटकांचे प्रमाण अचूक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. या मंजनासाठी सर्वप्रथम त्रिफळा चूर्ण 20 ग्राम घ्यावे, कारण ते हिरड्यांमधील सूज कमी करण्यासाठी आणि रक्तस्राव थांबवण्यास मदत करते. त्यानंतर बाभळीच्या सालीचे चूर्ण 15 ग्राम घालावे, जे दातांना नैसर्गिक बळकटी देण्याचे काम करते. या 2 घटकांमुळे दातांच्या मुळांना आधार मिळतो आणि हिरड्या अधिक मजबूत होतात, ज्यामुळे पुढील दातांच्या समस्यांना अटकाव करता येतो. यानंतर ह्या मिश्रणात कापूर 5 ग्राम आणि लवंग 5 ग्राम घालाव्या. लवंग दातदुखी कमी करण्यासाठी आणि जंतूंना आळा घालण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, तर कापूर तोंडातील दुर्गंध कमी करून ताजेपणा निर्माण करतो. पुढे कडुलिंबाच्या पानांचे किंवा सालीचे चूर्ण 5 ग्राम घालावे. कडुलिंबाचे जंतुनाशक गुण तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया कमी करण्यात मदत करतात. अशा प्रकारे ह्या सर्व घटकांचे एकूण प्रमाण सुमारे 50 ग्राम तयार होते, जे वापरण्यासाठी योग्य संतुलित मिश्रण ठरते.
मित्रांनो, हे सर्व घटक स्वतंत्रपणे बारीक करून घ्यावे आणि नंतर नीट एकत्र मिसळावे. घरी हे तयार करताना प्रथम त्रिफळा, बाभूळ आणि कडुलिंब यांचे चूर्ण तयार करून घ्यावे आणि शेवटी कापूर व लवंग बारीक करून त्यामध्ये मिसळावे, जेणेकरून त्यांचे गुणधर्म टिकून राहतील. मित्रांनो, तयार झालेले हे मंजन हवाबंद डब्यात साठवून ठेवावे. वापरताना रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 3 चिमूट मंजन घेऊन दात आणि हिरड्यांवर हलक्या हाताने मालिश करावी आणि नंतर कोमट पाण्याने गुळण्या कराव्या. यामुळे तोंड स्वच्छ राहते आणि ताजेपणा जाणवतो. या मंजनाचा नियमित वापर केल्यास काही दिवसांतच दातांमध्ये सकारात्मक बदल दिसू लागतो. दात अधिक स्वच्छ, मजबूत आणि निरोगी होतात, तर हिरड्यांमधील रक्तस्त्राव आणि सूज कमी होऊ लागते. सकाळी हलकी मसाज आणि रात्री ब्रश सोबत वापर केल्यास अधिक चांगले परिणाम दिसून येतात. मित्रांनो, विशेष म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करणे ही सवय अत्यावश्यक आहे, कारण दिवसभर साचलेली घाण आणि जंतू रात्री वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे योग्य प्रमाण, योग्य पद्धत आणि नियमित वापर ह्या तिन्ही गोष्टी पाळल्यास तुम्ही तुमच्या दातांचे आरोग्य दीर्घकाळ टिकवू शकता. मित्रांनो, दात आणि हिरड्यांचे दीर्घकालीन आरोग्य राखण्यासाठी फक्त ब्रश करणे पुरेसे नसते, तर योग्य प्रकारची सवय आणि साधी घरगुती काळजी देखील खूप महत्त्वाची असते. ब्रश करताना सुपर सॉफ्ट ब्रश वापरणे आणि जोराजोरात घासू नये हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. दात आणि हिरड्यांवर जास्त दाब दिल्यास हिरड्यांमध्ये सूज येऊ शकते आणि दातांचे बाह्य आवरण हळूहळू खराब होऊ लागते. शिवाय जीभ रोज साफ करणे, टंग क्लीनरचा वापर करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. आणि हो, रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे विसरू नका, जे दातांच्या दीर्घायुष्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, नैसर्गिकरित्या दात स्वच्छ ठेवण्यासाठी काही फायबरयुक्त पदार्थ नियमित आहारात समाविष्ट करणे देखील अत्यंत उपयुक्त ठरते. सफरचंद, गाजर आणि काकडी यांसारखे पदार्थ चघळल्यास दातांवर जमा झालेला प्लॅक नैसर्गिकरित्या घासला जातो, ज्याला आपण नैसर्गिक टूथब्रश असेही म्हणू शकतो. या पदार्थांमुळे लाळेचे उत्पादन वाढते, जे तोंडातील आम्ल आणि बॅक्टेरियाला कमी करते, तसेच दात स्वच्छ ठेवण्यास मदत करते. यामुळे दात नैसर्गिकरित्या स्वच्छ राहतात आणि हिरड्यांना हलका मसाज मिळतो, ज्यामुळे हिरड्यांचे आरोग्य सुधारते. फायबरयुक्त पदार्थ दात किडण्यापासून वाचवण्यास आणि हिरड्यांमध्ये होणाऱ्या सूज किंवा रक्तस्त्रावास प्रतिबंध करण्यास देखील मदत करतात. यामुळे दातांचे नैसर्गिक बळ टिकून राहते आणि दात चमकदार दिसतात. पण मित्रांनो, ही नैसर्गिक सफाई ब्रशिंग आणि फ्लॉसिंगचा पर्याय अजिबात नाही. त्यामुळे ह्या पदार्थांचा वापर करताना तो फक्त सहाय्यक उपाय म्हणून करावा. मित्रांनो, शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी दात आणि हिरड्यांची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नैसर्गिक उपाय, योग्य ब्रशिंग तंत्र आणि योग्य आहार यांचा संगम केल्यास दात आणि हिरड्या मजबूत राहतात आणि तोंडात फ्रेशनेस कायम राहतो. रोजची छोटी पण सातत्यपूर्ण काळजी तुमच्या दातांना दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास सक्षम आहे. त्यामुळे ह्या सवयी आजपासूनच तुम्ही अंगीकाराव्या. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.